नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास ह्या कार्यक्रमामध्ये. आपण ही तिसरी वेळ आहे डाळिंब आडमध्ये यायची. सकाळी प्रेस झालेली आहे मध्यवर्तीची आणि आजचा दिवस कसा आहे, तिसरा दिवस आहे. प्रत्येक दिवशी आपण येणारच आहे इथं. आज जे ट्रस्टी अध्यक्ष आहेत आपण त्यांच्या संग संवाद साधणार आहे. नियोजन काय आहे, सकाळची प्रेस कशी झाली, काय झाली, सगळंच त्यांच्या संग चर्चा करणार आहोत एकंदरीत. नाना नमस्कार. सोलापूरच्या विकास ह्या कार्यक्रमामध्ये आपलं पहिला स्वागत आहे. आपण महाराजांच्या पायथ्याशी बसू म्हणूया. या नाना. आपल्या बरोबर नाना आहेत. मला सांगा नाना, आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे विकास झालेला आहे हा, ह्याला काय विरोध आहे का? नाना काळे म्हणून मध्यवर्ती महामंडळाचा त्यांना विरोधच आहे. काय तर का तो टाईल्स जे लावलेले आहेत म्हणजे ते टाईल्स काय ते निकोळून पन्नास आहेत. त्याच्याऐवजी आपण जसं आता ते किल्ल्यात आपण जुना ऐतिहासिक दिसणार काय करणार सगळं हे आम्ही मागेही त्यांना आपल्या मिटिंगला आम्ही बोललो होतो. पण हे त्यांनी त्यावेळेस परिस्थितीला हा निधी हा विजयकुमार देशमुख साहेबांचा आहे आणि अमोल बापू शिंदेचा होता. त्याच्यामुळे आम्ही वर्ष ते आणि त्याच वेळेस स्मारक समिती म्हणून त्यांनी एक समिती काढली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी मध्यवर्तीने त्यांनी विरोध आम्ही जर मध्यवर्तीने त्याला विरोध करलो तर एक वेगळं वातावरण वाटेल. मग त्यावेळी आम्ही तीच सांगत होतो की आम्ही चबुतरा सुद्धा तो त्या जसा आता तुम्ही राजापूर त्या कोकणातचा तो पुतळा हे झालता ही घटना घडली होती. त्या घटनेवरून आम्ही तुम्हाला सांगतो की ते तशाच पद्धतीने चबुतरा टेक्स्चर ऑडिट करायचं आहे तर त्याच्यात ते निघत होतं. मग तेव्हा आम्ही पूर्ण टेक्स्चर बदला असं आमची मागणी होती. आणि ते करत असताना तुम्हाला तिथला माहोल एका किल्ल्यासारखं व्हावं, ऐतिहासिक किल्ला कसा असते अशा पद्धतीने आम्ही व्हावं असं राजनभाऊ जाधव असतील आणि आमचे बापू डांगे असतील, श्रीकांत बापू डांगे आणि त्यावेळेस सगळ्यांनी ते आम्ही बऱ्याचशा लोकांचा आमचे हे होतं, विरोध होता. आणि दुसरी गोष्ट ती त्यावेळेस आणखी सांगतो की आपण उड्डाण पुला पण तुम्ही तिथे मार्गियाचा आपण लावणार होता. त्या उड्डाण पुलाची मी काय माहिती आहे का बघा आणि तुम्ही ते कसे करणार आहे, त्याची रूपरेषा कशी आहे. त्यावेळेस तुम्ही आपण त्यांच्या डोक्यात असं होतं की उड्डाण पूल झाला तर आम्ही परत करू आणि हा निधी वापस जाऊ देऊ नका, म्हणजे आम्ही आता घेतलेला निधी परत जाऊ देऊ नका. त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे, आम्ही आमचं काय आम्ही नाही, आम्ही आमच्या पूर्ण अजूनही तुमच्या कामाला सहकार्यच आहे. पण आता तुम्ही सांगतो की ते काम झालं ते व्यवस्थित झालं नाही. घटना उद्या त्याच्या आजारानं आपण करत असताना तर चांगलं शासनाचा निधी आहे, लोकांचा निधी असतो तो करत असताना चांगला हे करावं असं आमचं हे. मला सांगा, एकूण किती लाखाचा निधी तिथं खर्च केला गेलाय आता? ते टोटल 80 लाखाचा खर्च आहे आणि आमदार साहेबांनी 70 लाख आणि अमोल बापू आणि डिप्युटी ह्याच्यातून एक 10 लाख असं म्हणून काय तर ते निधी त्यांच्या ह्याच्यातनं ते एक 80 लाखाचा म्हणजे तेव्हा चर्चेत आम्हाला तेव्हा मिटिंगमध्ये सांगितलं होतं 80 लाखाचा तो निधी आहे. 80 लाखाचा निधी आहे आणि तिथला विकास म्हणजे जरा चेंज केलं पाहिजे असं नाना म्हणतात. मला सांगा नाना, किती दिवस हे वाद चालला होता? 2 वर्ष चालू. 2 वर्ष वाद चालू होता. 4 मार्च हे जे टेंडर निघालं होतं ते 4 मार्च 2024 ला निघालं होतं आणि तेव्हापासून हे काम करतं हे 6 महिन्याचं काम होतं. हे आज 2 वर्ष झालं, त्याच्या अजूनही त्याचे पुढचं झालं नाही. हे वाद कशासाठी होता नेमका? नाही आमचे कसं शिवजयंती आले की आम्ही पाळणा कार्यक्रम आम्ही 50 ते 60,000 लोकांचे महिला येतात तिथं. मग ह्या कार्यक्रम चांगला म्हणजे जे नियोजित असते हे काहीतरी लोकांचे तिथं कार्यक्रम परिस्थिती आली की तिथं कार्यक्रम होऊ नये अशा दृष्टिकोनातून एक वारंवार हे कामं करत असतात. हे कोणी म्हणजे जर शिवजयंती आली की त्यावेळेस कोणतं वर जाऊन तोडून सांगतात आणि हे इथे काम झालं नाही
त्याच्यामुळे हे काम इथला स्मारक समितीचेच लोक सांगतात की हे काम अजून थांबवा आणि इथलं कार्य होऊ देऊ नका. काम थांबवा याचा अर्थ काय की पाळणा कार्यक्रम होऊ नये असं. मग आमच्या दोघं आम्ही काय करू, मध्यवर्ती महामंडळाचा कार्यक्रम आहे की पाळणा कार्यक्रम, हे लोकांची तिथं लोक महिला असतात आणि चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला बऱ्याचशा लोकांचं थोडंफार इनडायरेक्टली विरोध असते, हे होऊ नये म्हणून आम्ही करतात ते. मला सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराजांची जी घोडी आहे ते फाउंडेशन केलेलं आहे. ज्या टायमाला ते फाउंडेशन करत असताना नाना काळे स्वतः जाऊन बघितले का? नाही, मी नाही बघितलं त्यावेळेस. त्या पूर्वी गेलो तेव्हा, पण त्याने नंतर वाढून ते घेतलेलं 3.5 फूट वाढवलं असं का माहिती आहे. 3 फूट वाढवलंय. हा, वर वाढवलं असं 1-1.5 फूट कसं आहे म्हणजे माझं अजून बघितलं नाही, मी गेलो वर कधी अजून गेलो नाही मी. पण ते थोडं उंची वाढली आहे, त्याच्यामुळे ते घोडीचा पाय आत गेलाय, म्हणजे असं दाखल गेलाय सगळं. तेव्हा आम्ही आमच्या भाऊ आणि संभाजी आरमारचे की त्यावेळेस मी सांगितलं की तेवढं उंच न करता तर अजून कमी करा असं, पण ते झालं नाही. म्हणत असताना तसंच केलं त्यांनी. ना मला सांगा, 2 वर्ष शिवाजी महाराजांचं, 1-1.5 वर्ष तर पडदा झाकून शिवाजी महाराजाला ठेवलेलं होतं आणि हाच वाद होता की शहर कोणाचं घ्यायचं, म्हणजे मी काम केलो का तुम्ही काम केलो, ह्याच्या शहर घेण्यासाठी हे काम रखडलं होतं असं तुम्हाला वाटतंय? नाही, पण निधी तर आमदार साहेबांचं म्हणजे श्रेय त्यांचंच होणार आहे की काम ज्यांनी केलं ते त्यांना हे होतं. फक्त लवकरात लवकर करून घेणं हे त्यांचं काम होतं. श्रेय कोणाला घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज आमचे श्रद्धास्थान आहे, तिथं काही केलं तर आम्ही तिथं हे होणार नाही. आम्हाला म्हणजे हे देव आहे का नाही आम्हाला माहित नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे हे आहेत, महापुरुष आमच्या हृदयात आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या कधीच चर्चा होणार नाही. हे देशमुख मालकाने जरी काम केलं असेल तर आम्ही त्यांनीच काम केलं, त्यांच्या निध्यात त्यांनीच काम केलं. श्रेयाचं आम्हाला तर हे नाही आहे. फक्त लवकरात लवकर होणे आणि शिवजयंतीला कसं म्हणजे कुठलाही कार्यक्रम लोकांची श्रद्धा असताना तिथे लवकर काम करावं हे त्यांनी लक्ष ज्यांनी निधी दिलाय त्यांनी पाठपुरावाच केला नाही. उत्सवाला त्यांनी काम केलं आहे, त्यांनी पाठपुरावा केला नाही, ह्यामुळेच ते काम निष्कृत झालंय असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आपण या कामाला कसे आता लोकांचे जनतेतून हे आले किंवा हे काम चुकीचं व्हायलंय. आम्ही ती फरशी आहे मार्बलची, हे कालांतराने हे जास्त काळ टिकणार नाही, त्याच्या आयुष्य थोडं असणार आहे. हे आणि रस्ता संध्याकाळी मोठ्या गाड्या फिरतात जातात आणि सतत 24 तास तिथं वर्दळ आहे. पण ह्या घाला आता तिथं गेल्यानंतर हदे वाटतात तिथं, म्हणजे तुम्ही तिथं त्या गेला आता तर शिवाजी महाराजांवर 74 वर गेलं तर ते मोठी गाडी गेली तर तुम्हाला ते अजून हे होत आहे. आता हे फाउंडेशन केल्यामुळे अजून थोडं हे म्हणजे आता थोडं फरक पडला असेल, पण ते फरशीला हे होणारच आहे भविष्यात. ऑपरेशन झालं की ते सिमेंटने तडकून तो निवड. मला सांगा ना, आता आपल्या शहरातून उड्डाणपूल जाणार आहे, त्या टायमाला तर ते करावं लागणारच आहे. ती अजून नियोजन माहित नाही आम्हाला. उड्डाणपूल कसं म्हणजे त्याच्या उड्डाणपुलाचे नकाशा किंवा कसं जाणार आहे की अजून त्यांनी हे केलं नाही. मग ते उड्डाणपुलाच्या त्यांनी बाजूने घेणार आहेत, म्हणजे शिवाजी महाराज घेणार आहेत किंवा ही पुतळा काय हलवाली करणार आहेत हे आम्हाला काहीच माहित नाही. त्यावेळेस आम्ही करू म्हणते. डीपीडीसी आपलं डीपीडीसी जिल्हा नियोजन भवनामध्ये एक मीटिंग झाली होती, नरेंद्र काळे तुमच्या बरोबर होते. त्या टायमाला तुम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्लॅन दाखवला गेला होता, तो कुठला होता? नाही, त्यावेळेस कसं होतं की आपण कशा पद्धतीने करायचा, म्हणजे 2-3 प्रकार असं दाखवलं होतं त्यांनी. ते उड्डाणपूल औरंगाबादला एक तशा एक पद्धतीने करायचं आहे का शाहीतला घेऊन, म्हणजे तुम्हाला हे त्यांनी काय म्हणजे कुठल्या पद्धतीने सगळ्या शिवप्रेमी लोकांना बोलून घेऊन आणि तसं करायचं. पण ते 2-3 प्रकार शाहीतला घेऊन काय करायचं येतं का कुठं हे त्याच्या अवहेलना होऊ नये, महाराजांच्या कुठल्या ह्याच्यात होऊ नये अशा भूमिकाची त्यांनी आम्हाला ते चर्चा 2-3 प्रकारे करायचं आम्ही दाखवतो आणि मग आपण करू असं त्याची चर्चा झाली. तेव्हा सगळे लोक होते, त्यावेळेस नरेंद्र काय आपण हे होते, त्यांच्याशिवाय बोलण्यात आपलं आलं की आपण देशमुख मालक बी होते तेव्हा आणि अमोल शिंदे बी त्या ह्याच्यात नव्हते, आम्ही बी होतो त्याच्यात. दोन्ही म्हणजे ह्याच्यात आम्ही बसून चर्चा केली. पण ते तुम्हाला त्यांनी कसं फायनल केलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मला सांगा, एकीकडं त्याचा प्लॅन तयार होतो
महापालिका प्लॅन तयार करते आणि एकीकडं निधी दिलं जात आहे, मग ह्यात चुकी कुणाची आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता कसं आहे झालं ते उड्डाण पूल म्हणजे होत असेल तर ते आम्हाला फक्त महाराजांचे हे वायर हे व्हायला पाहिजे की आम्ही कसे करणार आहे. तुम्हाला आता एखाद्या कंस्ट्रक्शन बांधकाम करत असेल तर अशा पद्धतीनं आम्ही करणार आहे असं तर त्यांनी जाहीर केलं तर ती त्याच्यावर चर्चा होईल ना. म्हणजे आम्हाला उड्डाण कसं करणार आणि त्यात शिवाजी महाराज कसं करणार आहे तेव्हा सगळेच लोक चर्चा करतील. तसं अजून आम्हाला तर त्याचं काय केलं नाही. आणि त्यांनी आणि डिक्लेअर एखादा डिक्लेअर केलं तर ते आम्हाला त्या पद्धतीने असेल तर लोकांची बी चर्चा होईल. प्रत्येकाने ते भाग घेऊन बोलतील असं असं करायला येईल. म्हणजे आम्हाला का मलाच नाही सगळ्याला होऊन गेलं ते डिक्लेअर केलंच नाही आम्ही कसं करणार आहे. मग जे आता हे उड्डाणपूलचं कामाचं जे काम राहिलेलं आहे, अजून भूसंपादन व्हायचं आहे आणि आमदार देशमुखांनी म्हणलं होते की दोन्ही उड्डाणपूलचं टेंडर निघालेलं आहे आणि हे काम चालू होणार आहे असं आमदार देशमुखांनी बातम्या दिल्या होत्या आणि सांगितलं बी होतं. का बरं निघत नाही? काय ते आम्हाला त्यातलं मला माहिती नाही त्यातली, कारण का निघत नाही मला माहिती नाही. कारण कसं आहे म्हणजे टेंडर प्रोसेस कसं त्याचा कार्यकाळ असेल. एकदा वर्क ऑर्डर जर तुम्हाला दिली एवढ्या मुद्दे तुम्ही काम करावं असं म्हणून दिलं असेल मग ते का काम होत नाही मग मला यातलं माहिती नाही. मग कारण त्याला कार्यकाळ असते की जेणेकरून या एवढ्या दिवसात काम करावं, नाहीतर मग तो कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जाणार दंडात्मक कारवाई होईल असं हे होतात. हे प्रोसिजर असतात त्याच्यात. मग हे काय झालं मला यातलं मला माहिती नाही. म्हणजे आता हे डीपीडीचं काम आहे. हे सगळं माहित असताना म्हणजे एकीकडे डीपी त्याचा प्लॅन तयार झाला आणि एकीकडे निधी दिलं गेलं, एवढं माहित असताना सुद्धा आपल्या इथून उड्डाणपूल जाणार आहे एवढं माहित असताना सुद्धा तिथं निधी खर्च झाला. होऊ दे, आता ते घाईला चालतं सगळं. म्हणजे वीज सगळं खालचं दिलं चालतं ते आता व्यवस्थित फिटिंग केलंय असं तुम्हाला वाटतंय? नाही, अजून मी आपण म्हणजे त्यांच्या आता जे इंजिनियर आहेत कंस्ट्रक्शन त्यांनी स्ट्रक्चर केलं असेल तर त्यांनी म्हणजे म्हणलं असेल तर होईल. मी असं आता त्यांचं कसं आहे कुठेतरी विश्वास ठेवून मी केलं पाहिजे स्ट्रक्चर. आता हे किती वर्ष आणि आम्हाला तेव्हा म्हणले होते ही आम्ही जास्त काळ सांगू शकत नाही. 15 ते 20 वर्ष त्याचा कार्यकाल असेल. आता आम्ही जेवढं केलंय अजूनही त्यांनी जास्त काय दिलं नाही त्याच्यातनं. आम्ही 20 वर्षाच्या पुढे आम्ही देत नाही असं त्यांनी म्हणणं होतं. जे इंजिनिअरिंग सांगितले त्यांची भूमिका तीच आहे की आम्ही हे जे स्ट्रक्चर केलंय ते 15 ते 20 वर्षाच्यात आम्ही सांगू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते उड्डाणपूल झाल्यावर आपले जे उड्डाणपूल जाणार आहे त्या टायमाला ते छत्रपती शिवाजी महाराज हाय त्या जाग्यावरच बसवायचा निर्णय झाला का साईडला घ्यायचा निर्णय झाला? नाही, अजून त्याचा काहीच निर्णय झाला नाही. आम्हाला त्या याच्यात पुन्हा आम्ही हे तरी फक्त 2-3 ते संभाव सांगितले होते त्याच्यानंतर आपण बसू असं होतं आपलं. बैठकीत त्यांनी काय केलं कसं केलं पाहिजे म्हणजे दोन असं बाजूने घेऊन असं हे करणं असेल पुतळा उंचून घ्यायचं त्या खाली हे करायचं कसं घ्यायचं हे 2-3 त्यांनी मुद्दे दिले ते त्याच्यावर आपण ते करू असं मला ती परत काय झालं नाही चर्चा काय झाली नाही. पुढं काय मध्यवर्ती म्हणून आम्हाला झालं नाही कसं त्यांना हे झालं नाही. म्हणजे काय झालं असं मला माहिती नाही. नाना काय सांगा मला नाना, कुस्त्याचं जे नियोजन आहे तुम्ही केलेलं आहे आता, तर कुस्तीमध्ये जे आपले खेळाडू आहेत कुस्त्या खेळायला येतात त्यांच्यासाठी काय काय नियोजन केलेलं आहे इथं? नाही, आपण काय करतो कुस्त्याचं म्हणजे आम्ही एक समिती असते कुस्ती समिती म्हणून ते त्यात पलवान लोक असतात. पण आपण म्हणजे पहिला म्हणजे आपल्या भेटतात ना 15 कुस्त्या आपण नेमणूक करतो आणि परत आपण ह्याचा फिरू म्हणतो म्हणजे राऊंड आपण पुढे जोड लावतो. आपण परत जोड लावून ते कुस्त्या लावणे हे 17 तारखेला कुस्त्या आहेत. ह्या कुस्त्याला त्यावेळेस आपण सगळ्या पेपर आणि बऱ्याच लोकांना त्यांना माहीत असेल की त्यांनी येतच असतात तिथं. म्हणजे त्यावेळेस आपण हे करून तो त्या कुस्त्याला येतात आणि ते जोड लावून आपण 5 वाजता सुरू असल्या कुस्त्या की रात्री 11 असतील. नाना मला सांगा, महापालिकेकडे तुम्ही सिटी बसची मागणी केलेली आहे, अजून कुणाकडनं काय काय मागणी केलेली आहे त्या दिवशी रात्री येण्यासाठी जे आपले महिला पाहण्या कार्यक्रमाला आम्ही काय करतो जे शैक्षणिक हे असतात स्कूल बस त्यांच्याकडनं ते स्कूल बस आम्ही मागून घेतो. त्या वर्षात त्यांच्या न्यायामध्ये एक 50-60 गाड्या मिळतात आणि परिवहन कडनं एक 10 ते 15 गाड्या आम्हाला मिळतात असं. आणि काही लोक असतात की ते स्वतःहून येतात त्यांनी स्वतःच गाड्या आणतात स्वतःच करतात आणि तिथे गाड्या एक 20 ते 25 हजार जे लोक हे होतात महिला असतात
आणि 20 ते 25,000 पुरुष असतात, जेणेकरून एक 50 ते 60,000 लोक आपण त्या कार्यक्रमाला असतात. म्हणजे ते जास्तीत जास्त गर्दी तिथे येतात. आणि आम्ही काय करतो, पुणे रोडला म्हणजे स्टेशनच्या रोडला तिथे आपण 5 व्ही लावलेत, स्क्रीन लावून आपण काय करतो. आणि इकडं परत बागोटाकीच्या रोडला तिथे यावर्षी आपण 5 व्ही लावून आणि करणे लावणार आहे, जेणेकरून त्या तिन्ही रोडला आपण इकडे एक असते आमच्या म्हणजे गांधी रोडला एक असते आणि इकडं दोन्ही रोडला आम्ही लावतो. भरपूर आम्ही 10 ते 12 स्क्रीन असतात आणि जेणेकरून करणे लावून आपण ते कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना सोहळा वाचावा असं करतो. धन्यवाद नाना. 80 लाख रुपये खर्च केलाय विकासासाठी आणि तिथं ह्या लोकांचं म्हणणं आहे की जे काम केलेलं आहे ते जरा व्यवस्थित करावं आणि चांगलं करावं हीच अपेक्षा आहे. सोलापूरकरांना काय सांगाल नाना, तुम्ही सांगा. नाही, मध्यवर्ती महामंडळ म्हणजे शिवजयंती आम्ही चांगलीच हे करायचं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्या कार्यक्रमाला उभंच राहावं. आणि आम्ही खो-खो आणि कबड्डी यावर्षी आपण मध्ये बंद पडलं होतं, पूर्वी होते, यावर्षी पुन्हा चालू केले. म्हणजे कबड्डी असोसिएशन आणि खो-खो असोसिएशन त्यांची मनात आपण आता 2 दिवस 14-15 तारखेला आपण खो-खो आणि हे करणार आहे. त्यांनी आता मोबाईलच्या युगाला असल्या कारण शारीरिक हे होत असणार कारण आम्हाला कबड्डी आणि खो-खो ही जास्तीत जास्त आम्ही त्यांना हे व्हावं, प्रोत्साहन व्हावं या हिशोबाने आम्ही करतोय. आणि कबड्डी म्हणजे खो-खो कुस्त्या तर जास्तीत जास्त जेवढं आम्ही गॅपच नाही, जसं स्थापना झाली तसं आम्ही ते कुस्त्या असतात असं या मध्यवर्ती महामंडळात करतोच असे आणि म्हणजे कार्यक्रम करतातच. यावर्षी अजून नव्याने आपण हे केलंय. दुसरी गोष्ट, मिरवणूकच्या ज्याच्या 21 मिरवणूक असतील त्याच्यावर पारंपरिक वाद्यातनं येऊन आम्हाला डॉल्बी आम्ही लावून द्या, मिरवणूक आम्ही डॉल्बी मुक्तच करायचं. आणि आम्ही शिपीच्या सांगितलं की हे आजच येणार नाही, म्हणजे मिरवणूकच्या मध्यवर्ती मार्गामध्ये येणार नाही अशी काळजी घ्यावं असं त्यांना बी आम्ही आयुक्ताला बोलून सांगितलंय, जेणेकरून घरातल्या महिला सुद्धा मिरवणूक आम्ही पूर्वी येऊन बघत होत्या. आता त्याचं डालवी मुलावर एक नाचणं गोंधळ करणं, उलटबाजी होते, असे वर्षा जास्तीत जास्त लिजिम असेल, ढोल ताशा याचा असेल, महिलांचं टिपऱ्याचे असतील, म्हणजे डोली बजा लावून आपण ते 3-4 मंडळ आपण महिलांचे असतात की ढोल ताशात हे असे जास्तीत जास्त बघण्यासारखे हे असतात. हे जर झाले तर अजूनही 12 वाजेपर्यंत महिला बघत बसतील येतील हे असे आमचे हे आहे. आणि मध्यवर्ती त्याच पद्धतीने काम करेल आणि जे लोकांना आवडेल तेच आम्ही मध्यवर्ती करेल असं आम्ही सांगतो. धन्यवाद नाना. खरंच आपल्या सगळे सोलापूर शहरातले जेवढे महिला आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की 18 तारखेला संध्याकाळी आणि 19च्या रात्री सगळेजण आपल्याला पाळण्या कार्यक्रमाला यायचं आहे बरं का. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.